भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी आज तकच्या एका इंटरव्ह्यूमध्ये असं सांगितलं होतं की महात्मा गांधीजी यांचं नाव ॲप्स्टीन फाईलमध्ये आलेलं आहे. आता मित्रांनो, हास्यास्पद बाब आहे. या ॲप्स्टीन फाईलमध्ये कोणाचं नाव आलं, काय नाही, कोणी काय केलं, हे मुद्दे बाजूला ठेवूया. पण एक मुद्दा नक्कीच या ठिकाणी अतिशय मूर्खासारखा आपल्या समोर येतो की एका राष्ट्रीय जगातला सर्वात मोठा पक्ष ज्याला म्हटला जातो, सर्व सभासद संख्या असल्याच्या कारणावरून, तो म्हणजे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, राष्ट्रीय प्रवक्ते महात्मा गांधीजींचं नाव या ॲप्स्टीन फाईलमध्ये जोडतात. याच्यासारखा मूर्खपणा, हास्यास्पद असा मुद्दा कोणता तरी नसावा या काळातला, या शतकातला मी तर म्हणेल, असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यामागचं कारण आहे, अगदी साधी गोष्ट आहे. जेफ्री ॲप्स्टीन ज्याच्या किळसवाण्या प्रकारामुळे हा सगळा मुद्दा जो जगभरात चर्चेला जात आहे, त्या जेफ्री ॲप्स्टीनचा जन्म आहे 20 जानेवारी 1953चा. महात्मा गांधीजी अर्थातच बापूजी यांचा मृत्यू आहे 1948चा. आता मला एक गोष्ट सांगा, ज्यांच्या मृत्यूनंतर 5 वर्षांनी काळे कृत्य करणाऱ्या व्यक्तीचा जन्म झाला असेल, त्याने ते कृत्य वयाच्या 0व्या वर्षापासून तर काही सुरू केले नसतील. किती मूर्खपणा आहे आणि किती हास्यास्पद बाब आहे. तरी सुद्धा ही गोष्ट अनेक जण शेअर करत आहेत आणि त्या शेअर करत असताना अनेक जण त्यावर प्रत्युत्तर टाकत आहेत. यापेक्षा गंभीर काय असणार आहे? खरंच ही बाब हास्यास्पद नव्हे, मूर्खपणाची आहे. आणि माझं आव्हान आहे की किमान थोडा अभ्यास करून लोकांनी सुद्धा, सर्वसामान्य जनतेने सुद्धा अशा मुद्द्यांकडे बघितलं पाहिजे आणि त्यावर उत्तर दिले पाहिजे.